नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण इयत्ता 4थी आणि 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीनं व्याकरणामधील नाम हा भाग पाहिलेला होता आणि त्यामध्ये सामान्य नाम आणि विशेष नाम यांची आपण व्याख्येसहित नियम आणि वेगवेगळी उदाहरणं हे पाहिलेलं होतं. आज आपल्याला त्या पुढचा भाग म्हणजे भाववाचक नाम हे आपल्याला पाहायचं आहे. चला तर मग सुरुवात करूया या व्हिडिओला. तर भाववाचक नाम थोडक्यात आपण कालचं देखील रिव्हिजन घेऊया. या ठिकाणी व्यक्ती, ठिकाण किंवा गुणांच्या नावाला नाम असे म्हणतात, आपल्याला माहिती आहे. जसे की राम, हिमालय, शाळा अशा प्रकारे वेगवेगळ्या नावांना, जगात ज्या वेगवेगळ्या वस्तूंना नावं दिली असतात त्यांना आपण नाम म्हणतो. या ठिकाणी आपण एखाद्या व्यक्तीचं नाव असेल किंवा एखाद्या वस्तूचं नाव असेल किंवा एखाद्या ठिकाणाचं नाव असेल, बाग हे ज्या ठिकाणी जसं ठिकाणाचं नाव आहे, अशा प्रकारच्या नावांना नाम असं म्हणतो. नामांच्या उपप्रकारामध्ये आपण सामान्य नाम पाहिलेलं होतं. एकाच जातीच्या पदार्थातील सर्व वस्तूंना त्यांच्यातील समान गुणधर्मामुळे जे सामान्य नाव दिलं जातं त्याला सामान्य नाम असं आपण म्हणतो. त्यामध्ये पक्षी आहे, शहर आहे, पुस्तक आहे, त्याच्यानंतर नदी आहे, घर आहे, अशा प्रकारची सामान्य नामं असलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण विशेष नाम या भागाचा थोडासा अभ्यास केला. विशेष नावामध्ये एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा एखाद्या विशिष्ट वस्तूला किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणाला जे दिलेलं वेगळं विशेष नाव असतं त्याला आपण काय म्हणतो? विशेष नाम असं म्हणतो. उदाहरणार्थ मुंबई हे जगातल्या अनेक शहरापैकी एक विशिष्ट किंवा वेगळं सेपरेट विशेष असं शहर आहे, त्यामुळे मुंबई हे काय आहे? विशेष नाम आहे. हिमालय अनेक पर्वतांपैकी हिमालय एक विशिष्ट असा पर्वत आहे, तो एका विशिष्ट ठिकाणी आहे, त्यामुळे हिमालय विशेष नाम आहे. जगात अनेक राजे होऊन गेले पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे अद्यापर्यंत झाले नाहीत असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे काय असतं? एक विशेष नाम असं असतं. पुढचा प्रकार बघूया, भाववाचक नाम. भाववाचक नाव म्हणजे काय? तर ॲब्स्ट्रॅक्ट नाउन आपण त्याला म्हणतो. ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यातील गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. आता गुणधर्म किंवा भाव या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? गुणधर्म किंवा भाव या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आपलं जे कन्फ्युजन करणारं नाम आहे ते मोस्टली हेच आहे, गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला आपण भाववाचक नाम असं म्हणतो. उदाहरण बघूया, आनंद, प्रेम, गोडी, नम्रता, धैर्य, आळस. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या डोळ्यांना दिसत नाहीत, मात्र काय होतात? अनुभवता येतात. आपल्याला खूप आळस आलेला आहे, ज्यावेळी आपण जांभळ्या देतो, जरा थोड्याशा डुलक्या काढायला सुरुवात करतो, त्यावेळी काय होतं? आपल्याला आळस आलाय असं आपल्याला दिसतं. म्हणजे हे काय होतं? अनुभव घेता येतो आपल्याला की बाबा ह्याला काय झालेलं आहे, आता आळस आलेला आहे. पण आळस नावाची कोणतीही वस्तू किंवा कोणतीही गोष्ट, कोणतीही व्यक्ती आपल्याला मात्र कुठेही दिसत नाही. म्हणजे ह्या गोष्टींचा आपल्याला अनुभव घेता येतो. इमोशनल ज्या गोष्टी असतात, ज्या गोष्टी आपल्याला इमोशनल करतात, खूप आनंदी होतो आपण. आनंदी होतो म्हणजे कोण आपल्याला आनंद आणून देतो का? आनंद कोणीही आणून देत नाही, परंतु विशिष्ट परिस्थिती तयार झाली जे आपल्या आवडीची असेल त्या परिस्थितीमध्ये आपल्याला आनंद होतो. दुःख कधी होतं? तर ज्यावेळी जी परिस्थिती आपल्याला आवडणार नाही आणि ती परिस्थिती आपल्यावर ओढवते त्यावेळी काय होतं? आपल्याला दुःख होतं. मग ह्या काही कोणत्या गोष्टी नाहीत किंवा कोणत्या वस्तू नाहीत आनंद दुःख, ती काय असते? आपल्या मनाची एक भावना असते, मनाची भावना. आपल्या मनातून त्या गोष्टी, मन म्हणजे काय? तर मन देखील माणसाच्या शरीरात कुठेही न आढळलेला अवयव आहे. मग आपला मेंदू ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीने आपण काय होतो? त्या भावना व्यक्त करतो आणि ह्या सर्व भावनांना आपण काय म्हणतो? भाववाचक नाम असं म्हणतो. उदाहरण बघा, आनंद. आनंद झाला की आपल्या चेहऱ्यावर तो दिसतो किंवा चेहऱ्यावरून तो आपल्याला अनुभवता येतो, परंतु आनंद नावाची कोणतीही वस्तू या जगामध्ये अस्तित्वात नाही. आई मुलांवर जे प्रेम करते ते प्रेम फक्त आपल्याला अनुभवता येतं. ते प्रेम आपल्याला दिसत नाही, परंतु त्याचा आपल्याला अनुभव घेता येतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज काय केले? मोगलांशी धैर्यानं लढले. धैर्यानं लढले असं आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी त्यांचं धैर्य नावाचं कोणतं काही शस्त्र नव्हतं किंवा धैर्य नावाची कोणती वस्तू पण नव्हती त्यांच्याकडे, परंतु त्यांनी जे धाडस दाखवलं, जे शौर्य दाखवलं ते मात्र काय असतं? वाखाणण्याजोगं असतं. म्हणून मग हे काय आहे? धैर्य भाववाचक नाम आहे. दुःख. हा बघा, हा मुलगा का हसायला लागलेला आहे? तर तो रडत असलेला आपल्याला दिसून येतो. काहीतरी गोष्ट त्याच्या मनासारखी घडली नाही आणि म्हणून मग त्याला जे झालेलं आहे ते दुःख आहे. दुःख नावाची कोणतीही वस्तू या ठिकाणी अस्तित्वात नाही. म्हणजे वस्तूंच्या नावाव्यतिरिक्त ही नावं असतात, फक्त ती काय असतात? आपल्या मनामध्ये असतात. आपल्या अंतरंगातून ती काय होतात? बाहेर पडतात आणि ती दुसऱ्याला अनुभवता येतात. दुसऱ्याला ते दिसत नाहीत, त्याला फक्त त्याचा अनुभव घेता येतो की बाबा हा माणूस आनंदी आहे, हा माणूस दुःखी आहे,
हा माणूस खूप धाडसी आहे. ज्यावेळी तो एखादी कृती करतो त्या कृतीवरून समोरचा माणूस काय करतो, निष्कर्ष लावतो की हा माणूस काय आहे, खूप धाडसी आहे किंवा हा माणूस काय आहे, खूप भित्रा आहे. बरोबर ना? ह्या सगळ्या गोष्टी हे काय आहेत, ही सगळी नामं भाववाचक नामं आहेत. आलं लक्षात आपल्या? चला तर मग पुढे जाऊया. पुढे आता आपण बघितलं विशेष नाम कोणाला म्हणायचं, सामान्य नाम कोणाला म्हणायचं, भाववाचक नाम कोणाला म्हणायचं, बरोबर ना? आता यामध्ये तुम्हाला विशेष नाम सहजासहजी लक्षात आलं असेल की बाबा एखाद्या विशिष्ट व्यक्तीला, विशिष्ट वस्तूला, विशिष्ट ठिकाणाला जे नाव दिलेलं असतं त्याला आपण विशेष नाम असं म्हणतो. ती व्यक्ती किंवा वस्तू किंवा ठिकाण हे काय असलं पाहिजे, विशिष्ट असलं पाहिजे, कॉमन नसलं पाहिजे, बरोबर ना? उदाहरणार्थ बाग म्हटलं आपण, बाग म्हटलं की जगात अनेक बागा आहेत, त्यापैकी नेमकी कोणती बाग हे आपल्याला कळत नाही. परंतु राणीची बाग म्हटलं की जी मुंबईला आहे, त्यामध्ये वाघ, सिंह वगैरे वेगवेगळे प्राणी आहेत. त्या ठिकाणी आपल्याला राणीची बाग म्हटलं की ते पर्टिक्युलर एका बागेचा उल्लेख होतो. त्यावरून ती आपल्याला बाग ओळखता येते. नदी म्हटलं की जगामध्ये अनेक नद्या आहेत, पण त्यापैकी एक गंगा नदी म्हटलं की ज्या ठिकाणी बाबा ज्याच्या काठावरती काशी किंवा वाराणसी वसलेला आहे, त्या ठिकाणी मग आपण काय करतो, दर्शनाला जातो किंवा पवित्र स्नानासाठी जातो. अशी एक विशिष्ट नदी, भारतातील पवित्र नदी ही आपल्या डोळ्यासमोर येते. म्हणून गंगा हे काय आहे, विशिष्ट नाम आहे. किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव, जसं आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं, छत्रपती संभाजीराजे म्हटलं, ही काय आहे, त्या व्यक्तींची विशिष्ट नाव आहे. तुमचं, माझं आणि आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्वांचं त्यांना एक विशिष्ट किंवा वेगळं नाव दिलेलं आहे. ते वेगळं नाव म्हणजेच काय असतं, त्यांचं विशेष नाम असतं. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारची ज्यावेळी आपल्याला नामं आपल्या समोर येतील त्यावेळी आपण त्यांना विशेष नाम असं म्हणणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रकार आहे सामान्य नाम. सामान्य नाम म्हणजे काय, ज्या सर्व वस्तूंच्या एका समूहाला दिलं जातं. कारण का, तर त्यांच्यामध्ये काही समान किंवा सारखी वैशिष्ट्य असतात, सारखी वैशिष्ट्य किंवा सारखे गुणधर्म असतात त्यांच्यामध्ये. उदाहरणार्थ बेंच असं आपण म्हटलं, बेंच म्हटलं तर काय, जी लाकडाची किंवा लोखंडाची बनवलेली असते, जिचा वापर शाळेमध्ये बसण्यासाठी होतो किंवा कॉलेजमध्ये बसण्यासाठी होतो. त्याच्यानंतर त्याच्यावरती लिहिण्यासाठी देखील जागा असते, पुस्तक ठेवण्यासाठी जागा असते. अशा प्रकारची तयार केलेली जी वस्तू असते तिला आपण बेंच असं म्हणतो. म्हणजे ही जी काय आहेत आता मी सांगितलेली बसण्याची जागा, पुस्तक ठेवण्याची जागा, लिहिण्याची जागा, ही काय आहेत, एका बेंच नावाच्या वस्तूचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत किंवा बेंच नावाच्या वस्तूचे काय आहेत, गुणधर्म आहेत. मग अशा प्रकारचे सारखे गुणधर्म ज्या नामामध्ये एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो, सामान्य नाम म्हणतो. उदाहरणार्थ जर आपण गाय असं म्हटलं तर गाय हे एक सामान्य नाम आहे. का सामान्य नाम आहे, तर जगात गायी अनेक आहेत, आहे की नाही. 4 पाय असणारे, 2 शिंग असणारे, 1 शेपूट असणारे, त्याच्यानंतर त्याला पांढरा रंग असणारे, अशा प्राण्याला आपण काय म्हणतो, गाय असं म्हणतो. मग अशा अनेक सर्व गायी आहेत, त्या सर्व गायींना आपण गायच म्हणतो. म्हणजे गाय हे काय आहे, एक सामान्य नाम आहे. परंतु आपल्या घरात जी आपण गाय पाळलेली असते तिला आपण नाव देतो कपिला. म्हणून मग काय झालं, कपिला हे विशेष नाम झालं, परंतु गाय हे मात्र काय आहे, सामान्य नाम आहे. ठीक आहे, हा झाला सामान्य नाम. त्यानंतर बघा भाववाचक नाम म्हणजे काय, तर ज्या गोष्टीवरून किंवा ज्या नामावरून माणसाच्या भावना कळतात. माणसाच्या भावना म्हणजे ज्या गोष्टी त्याच्या मनात असतात त्या आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु अनुभवता मात्र येतात, अशा नावांना आपण भाववाचक नाम असं म्हणतो. उदाहरणार्थ भीती, धाडस, आनंद, दुःख, शौर्य, क्रौर्य, हे का नाही. राक्षस तो क्रूर होता, बरोबर ना. राक्षस काय होता, किंवा त्या राक्षसाचे क्रौर्य बघून लोकांनी तिथून धूम ठोकली. मग राक्षसाचे क्रौर्य, क्रौर्य म्हणजे काय, तर त्याची क्रूरता, बरोबर ना. क्रूर हे काय आहे, एक विशेषण आहे, पण त्या विशेषणापासून क्रौर्य हे काय झालेलं आहे, एक नाम तयार झालेलं आहे. त्याला आपण भाववाचक नाम म्हणतो. सुखी असतो, आनंदी असतो, त्यानंतर गरिबी, ही काय आहेत, भाववाचक नामं आहेत. ठीक आहे, तर मग आता आपण काय करूया, आतापर्यंत एवढा जो भाग आपल्याला समजावून झाला, तर आपल्याला कितपत समजलाय हे बघण्यासाठी आपण काय करूया, काही उदाहरणे घेऊया. चला तर मग बघूया. पहिलं उदाहरण आहे, खालील वाक्यात किती सामान्य नामे आलेली आहेत, किती सामान्य नामे आहेत ते सांगा. आता वाक्य दिलंय बघा, गुरुजींनी मुलांना गणित विषयाचा अभ्यास दिला. आता या ठिकाणी हे वाक्य आहे आणि यामध्ये आपल्याला सामान्य नामे किती आहेत ते आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. आता सामान्य नामे ओळखण्यापेक्षा सुरुवात आपण इथून करूया की वाक्यात एकूण नामे किती आलेली आहेत ते पहिलं बघू आणि त्यानंतर मग सामान्य नामाचा विचार करू. बघा, मग पहिला शब्द आहे गुरुजींनी.
पहिला शब्द काय आहे तर गुरुजींनी. आता यामध्ये या शब्दामध्ये गुरुजी, गुरुजी म्हणजे कोण असतात तर शाळेत शिकवणारे असतात, ते काय असतात गुरुजी असतात. मग जगात अनेक गुरुजी आहेत, त्या सर्व गुरुजींना आपण गुरुजीच म्हणतो. त्यामुळे गुरुजी हे काय आहे एक सामान्य नाम आहे, म्हणजे एक नाम झालं. त्याच्यानंतर मुलांना हे देखील एक नाम आहे, मुलांना हे देखील काय आहे एक नाम आहे. त्याच्यानंतर काय आलेलं आहे गणित, गणित हे देखील काय आहे एका विषयाचं नाव आहे. गणित हे देखील काय आहे एका विषयाचं नाव आहे, त्यामुळे ते देखील नाम आहे. त्याच्यानंतर विषय, विषय म्हणजे काय शाळेत जो शिकवला जातो तो असतो विषय, म्हणून विषय देखील काय आहे नाम आहे. आणि अभ्यास हे देखील काय आहे एक नामच आहे. अभ्यास हे देखील काय आहे एक नामच आहे. मग आता यातले आपण पाहूया सामान्य नामं कोणती आहेत ते बघूया. तर बघा आत्ताच तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने जगातल्या सर्व गुरुजींना आपण गुरुजीच म्हणतो, म्हणजे गुरुजी काय आहे एक सामान्य नाम आहे, बरोबर ना. त्यानंतर जगातल्या सर्व मुलांना आपण मुलेच म्हणतो, ठीक आहे नाही, सर्वांना ते दिलेलं कॉमन नाव आहे की बाबा जी लहान असतात वयानं, खेळतात इकडे तिकडे उड्या मारतात, दंगा मस्ती करतात, ती काय असतात मुले असतात. मग जगातल्या सर्व मुलांना आपण मुलेच म्हणतो, म्हणजे ते पण एक सामान्य नाम आहे. त्याच्यानंतर गणित, आता या ठिकाणी थोडंसं आपलं कन्फ्युजन होऊ शकतं. गणित हे काही सामान्य नाम नाही. कारण का नाही तर गणित हा जो आहे तो शाळेत शिकवल्या जाणाऱ्या अनेक विषयापैकी एक वेगळा विषय आहे, बरोबर ना. एक स्पेसिफिक विषय आहे, एक सेपरेट विषय आहे, वेगळा विषय. तुम्हाला गणिताचं पुस्तक द्या म्हटल्यानंतर तुम्ही फक्त गणिताचंच पुस्तक द्या, बरोबर ना. म्हणजे गणित हे काय आहे एका विशिष्ट विषयाचं नाव आहे, त्यामुळे गणित हे काय आहे विशेष नाम आहे, विशेष नाम. गणित हे काय आहे विशेष नाम आहे. त्यामुळे त्याला आपण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपण घेणार नाही. विषय, अनेक विषय असतात आणि ते सर्व विषय काय असतात विषयच असतात, त्यामुळे हे काय आहे सामान्य नाम आहे. हे काय आहे सामान्य नाम आहे. आता अभ्यास, आता बघा अभ्यास करणं म्हणजे काही विशिष्ट कृती करणं आहे. अभ्यास करणं म्हणजे पुस्तक वही हे घेऊन पेन घेऊन जे काही आपल्याला शाळेत अध्यापन केलेलं असेल त्याचा आपण सराव करणं म्हणजे काय करणं अभ्यास करणं. पण अभ्यास करणं जरी अशा प्रकारे असलं तरी देखील अभ्यास जरी आपण त्याला विशिष्ट कृती जरी म्हटलेलं असलं तरी अभ्यास अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. म्हणजे अभ्यास करणे म्हणजे हेच करणे, वही घेऊन लिहिणे असंच करणे किंवा पुस्तक घेऊन वाचणे अशी कोणतीही एखादी विशिष्ट कृती नाही. म्हणून मग अभ्यास जे आहे ते देखील आपल्याला सामान्य नामामध्ये गणलं गेलं पाहिजे. आलं लक्षात. म्हणून मग या वाक्यामध्ये किती सामान्य नाम आलेले आहेत 1 2 3 आणि 4. कोणकोणती गुरुजींनी, मुलांना, विषय आणि अभ्यास अशा प्रकारे 4 सामान्य नाम आलेली आहेत. त्यामुळं या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 हे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 2 बघा. नाम प्रकारानुसार विसंगत पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. पहिला पर्याय आहे झाड, दुसरा आहे कुत्रा, तिसरा आहे मुलगा आणि चौथा आहे राहुल. आता तुमच्या सहजच लक्षात आलं असेल की झाड, जगात अनेक झाडं आहेत, त्या सर्वांना आपण झाडच म्हणतो. ज्याला फांद्या असतात, पानं असतात, फुलं असतात, मुळं असतात, ती सगळी काय असतात झाडं असतात. कुत्रा, अनेक कुत्र्यामध्ये तो एक कुत्रा आहे, त्यामुळे ते देखील सामान्य नाम आहे. मुलगा, आत्ताच आपण सांगितलं जगात अनेक मुलं असतात आणि त्या सर्वांना आपण मुलगाच म्हणतो, म्हणजे जे मुलगे आहेत त्यांना आपण मुलगाच म्हणतो. म्हणजे ही 3 काय आहेत तर सामान्य नाम या प्रकारामध्ये येतात. पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय ही काय आहेत सामान्य नामे आहेत. परंतु राहुल हे मात्र जगातल्या सर्व मुलांचं नाव राहुल नसतं. राहुल काय असतं एका विशिष्ट व्यक्तीचं नाव असतं, त्यामुळं ते काय होतं विशेष नाम या प्रकारामध्ये मोडतं. मग आता या वाक्यामध्ये या प्रश्नामध्ये काय झालेलं आहे 3 जे आहेत ती सामान्य नामं आलेली आहेत आणि 1 जे आलेलं आहे ते विशेष नाम आलेलं आहे, बरोबर ना. म्हणजे वेगळा जो पर्याय आहे तो एकट्याला आपल्याला वेगळा ठरवता येईल, सगळ्या तिघांना वेगळा ठरवता येणार नाही. म्हणजे ही 3 सामान्य नाम आहेत त्यांचा एक ग्रुप बनतो आणि एकटाच विशेष नाम आहे तो वेगळा राहतो, बरोबर ना. म्हणून विसंगत जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 4 राहुल हा विसंगत पर्याय आहे आणि तो पर्याय असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3.
चौथा. ठीक आहे, राहुल हा काय आहे, वेगळ्या प्रकारचं नाम आहे. पुढे जाऊया. बघा, तिसरा प्रश्न आहे, खालील वाक्यात किती नामे आहेत ते सांगा. मगाशी आपण पहिल्या प्रश्नात देखील हे केलं होतं, एकूण नामे किती आहेत ते बघितलं होतं. आता देखील आपल्याला तेच करायचं आहे. तर बघा, हिमालय तुम्हाला उदाहरणामध्ये विशेष नाम सांगताना पहिल्यांदाच सांगितलेलं होतं की अनेक पर्वतामधला हिमालय हा एक काय आहे, वेगळा विशिष्ट असा पर्वत आहे. त्यामुळे हिमालय काय आहे, एक विशेष नाम आहे. त्यामुळं ते एक नाम आलेलं आहे. त्यानंतर हा हे काही नाम नाही, हा कोणाचं काही नाव नाही. भारतातील भारत काय आहे, एक देश आहे. जगातल्या अनेक देशापैकी भारत एक काय आहे, वेगळा आणि विशिष्ट असा देश आहे. त्यामुळे भारत एक काय आहे, एक विशेष नाम आहे. त्याच्यानंतर पर्वत म्हणजे त्या ठिकाणी जमिनीचा जो भाग आहे तो खूप उंच गेलेला असतो, त्याच्यावरती अनेक झाडी वगैरे वाढलेली असतात. अशा भागाला आपण काय म्हणतो, पर्वत असे म्हणतो. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, या वाक्यामध्ये एकूण नाम आलेले आहेत 3. पर्याय क्रमांक 2 हे काय आहे, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आलं लक्षात? आता सर्वात उंच जे काय आहे हे आहे विशेषण, तुम्हाला नंतर पुढे घेणारच आहे. सर्वात उंच हे जे आहे ते विशेषण आहे. विशेषण आहे हे जे आहे ते क्रियापद आहे काय आहे, क्रियापद. आणि त्यानंतर हा जे आहे ते आहे सर्वनाम. हा काय आहे, सर्वनाम आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, एका वाक्यातील प्रत्येक शब्द आणि त्या शब्दाची जात कोणती आहे हे ओळखता आलं पाहिजे. तेव्हा आपला काय होईल, व्याकरणाचा अभ्यास परिपूर्ण होईल असं आपण समजूया. तिथपर्यंत आपण जाणार आहोत टप्प्याटप्प्यानं. तर आता सध्या आपण या ठिकाणी काय करायचं आहे, फक्त नामांचा विचार करायचा आहे. तर या वाक्यामध्ये 3 नामे आहेत, पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. पुढे बघा, खालील वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. तर भाववाचक नाम म्हणजे आपण काय शिकलेलो आहे, त्यातून काय होतं, व्यक्तीच्या गुणधर्माचा आपल्याला काय होतो, बोध होतो. मग बघा काय वाक्य आहे, तानाजीचा पराक्रम पाहून जंगलातील दोनदा झालं, कोंढाण्याच्या जंगलातील सिंह देखील भेदरले होते. आपल्याला माहित आहे, नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ल्यावर जो पराक्रम गाजवला तो आपणा सर्वांना माहीत आहे. आणि मग तो पराक्रम पाहून त्या कोंढाण्याच्या किल्ल्याच्या जंगलामध्ये जे सिंह होते ते देखील काय झालेले होते, भेदरले म्हणजे काय, तर घाबरले. सिंहाला देखील काय झाला, घाम फुटलेला होता. इतका तानाजी काय झालेला होता, शौर्यानं लढलेला होता. मग आता या वाक्यातील भाववाचक नाम बघायचं आहे. जंगलातील, बघा जंगलातील हे भाववाचक नाम आहे का, तर नाही. कारण जंगल ज्या ठिकाणी अनेक झाडं बिडं उगवतात त्याला आपण जंगल म्हणतो, अनेक प्राणी पक्षी त्या ठिकाणी राहत असतात त्याला आपण जंगल म्हणतो. परंतु अनेक जंगलं आहेत, एका विशिष्ट एरियामध्ये एक विशिष्ट जंगल असतं आणि अशा अनेक तुटक आपल्या जगामध्ये अनेक जंगलं आहेत. त्यामुळे जंगल हे काय आहे, एक सामान्य नाम आहे. काय आहे, जंगल सामान्य नाम आहे. त्याच्यानंतर बघा, सिंह नावाचा प्राणी असतो आणि तशा प्रकारच्या सर्व प्राण्यांना आपण सिंहच म्हणतो. म्हणजे सिंह देखील काय आहे, एक सामान्य नाम आहे. आता कोंढाणा नावाचा किल्ला आहे आणि अनेक किल्ल्यापैकी तो एक विशेष आणि वेगळा असा किल्ला, वेगळं असं नाव त्याला दिलेलं आहे. सर्व किल्ल्यांना आपण कोंढाणा म्हणतो का, नाही. सर्व किल्ल्यांना आपण किल्ले म्हणतो. म्हणजे किल्ले काय आहे, सामान्य नाम आहे. परंतु कोंढाणा किल्ला म्हणजे पुणे जिल्ह्यात असणारा एक विशिष्ट वेगळा वैशिष्ट्यपूर्ण असा किल्ला, ज्या किल्ल्यावरती तानाजी मालुसरे लढलेले होते उदयभानासोबत. म्हणून मग काय, कोंढाण्याच्या हे काय आहे, विशेष नाम. आणि पराक्रम जो आहे, पराक्रम हे काय आहे, भाववाचक नाम. पराक्रम काय आहे, भाववाचक नाम. पराक्रम आपल्याला दिसतो का, बाबा खूप पराक्रम गाजवला, म्हणजे आपल्याला पराक्रमाचं नाम मोजमाप करता येत ना. पराक्रम गाजवला म्हणजे नेमकं काय केलं हे पण सांगता येत नाही. म्हणजे काय आहे, ती पराक्रम ही एक भावना आहे, ती आपल्याला अनुभवता येते. म्हणून मग पराक्रम काय आहे, भाववाचक नाम आहे. पुढचा प्रश्न घेऊया. अधोरेखित नामाचा प्रकार सांगा. अधोरेखित जे नाम केलेलं आहे त्याचा प्रकार सांगायचा आहे. प्राणी मात्रावर दया करा असा संतांचा उपदेश होता. आणि या ठिकाणी दया या शब्दाला काय केलेलं आहे, अधोरेखित केलेलं आहे. दया सामान्य नाम आहे का, कोणत्या वस्तूचं व्यक्तीचं नाव आहे का, अजिबात नाही. दया कोणत्या वस्तूचं किंवा व्यक्तीचं नाव नाही. तर दया काय आहे, हा माणसाच्या अंगी असलेला गुणधर्म आहे. काय आहे हे, माणसाच्या अंगी
असलेला गुणधर्म आहे. आणि मग त्या गुणधर्माला दिलेलं जे नाव असतं, माणसाच्या अंगच्या गुणधर्माला दिलेलं जे नाव असतं त्याला आपण काय म्हणतो? भाववाचक नाम असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे काय आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. मागच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 पराक्रम हे होतं. या ठिकाणी आपण सांगितलेलंच आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे नाम या घटकावर आधारित आपण थोडासा सराव घेतला. जी अगदी प्राथमिक स्वरूपाची नामं होती, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. याचा आपला अभ्यास या ठिकाणी संपलेला आहे. आता त्यानंतर थोडीशी आपल्याला फॉरवर्ड लेवलची नामं या ठिकाणी बघायची आहेत. कारण का? तर इयत्ता 5वीची मागच्या वर्षीची जर प्रश्नपत्रिका आपण बघितली तर अत्यंत उच्च काठिण्य पातळी असलेले प्रश्न देखील विचारण्यात आलेले होते. आणि तशा प्रकारे आपली फसगत होऊ नये म्हणून 7वीला तर हमखास तो भाग असणारच आहे. पण 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा थोडीशी मॉडरेट किंवा हाय लेवलची जर प्रश्नपत्रिका आली तरी देखील आपल्याला ती न विचलित होता अटेम्प्ट करता आली पाहिजे. यासाठी थोडीशी आपण पुढच्या लेवलची उदाहरणं किंवा पुढचे प्रकार बघूया नामांचे. आणि ते काय आहेत ते बघा. त्यानंतरचा प्रकार आहे समूहवाचक नाम. आता अशा प्रकारची नामं आपण अनेकदा वापरतो. समूहवाचक नाम म्हणजे एखाद्या ग्रुपला नाव दिलेलं असतं. एखाद्या ग्रुपला नाव दिलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो? समूहवाचक. बघा, एकाच जातीच्या वस्तू किंवा प्राण्यांच्या किंवा व्यक्तींच्या समूहाला दिलेले नाव. आता प्राण्यांच्या, व्यक्तींच्या किंवा वस्तूंच्या समूहाला जे आपण नाव दिलेलं असतं त्याला आपण समूहवाचक नाव म्हणतो. बघा, या ठिकाणी आपल्याला भाजीची जोडी दिसते. काय दिसते? भाजीची जोडी. भाजीची जोडी दिसते. आता यात भाजीची एक काडी असते का? नाही. भाजीच्या अनेक काड्या किंवा अनेक पानं एकत्र करून त्या ठिकाणी काय बनवलेली असते? ती एक जोडी बनवलेली असते. म्हणजे जोडी हे काय झालं? जोडी हे समूहवाचक नाम झालं. भाजी हे सामान्य नाम आहे, पण त्या ठिकाणी तुम्हाला कळण्यासाठी भाजीची जोडी असं लिहिलेलं आहे, कारण ती भाजीची जोडी आहे म्हणून. जोडी हे समूहवाचक नाम, भाजी हे सामान्य. त्यानंतर बघा, या ठिकाणी अनेक गुरं एकत्र आलेली दिसत आहेत. म्हणजे ह्या गुरांचा जो समूह आहे, गुरांचा जो ग्रुप आहे, त्या ग्रुपला आपण काय दिलेलं आहे? समूहवाचक नाम. म्हणजे गुरांचा काय असतो? कळप असतो. कळप हे काय आहे? समूहवाचक नाम आहे. या ठिकाणी बघा, अनेक पक्षी आपल्याला आकाशात उडताना दिसत आहेत. म्हणजे ह्या सगळ्या पक्ष्यांचा जो ग्रुप बनलेला आहे त्या ग्रुपला आपण थवा असं म्हणतो. आणि थवा हे काय आहे? समूहवाचक नाम आहे. म्हणजे ग्रुपला मिळून जे नाव दिलं जातं त्याला आपण काय म्हणतो? समूहवाचक नाम. आणखी काही उदाहरण आपल्याला देता येतील. जसा खेळाडूंचा संघ असतो. बघा, खेळाडूंचा काय असतो? संघ. सैनिकांची काय असते? सैनिकांची असते तुकडी. सैनिकांची काय असते? तुकडी असते. त्याच्यानंतर काय असतं? सैन्याचा काय असतो? सैन्याचं लष्कर. सैन्याचं काय असतं? लष्कर किंवा सेना बनलेली असते. लष्कर किंवा आपण त्याला सेना किंवा सैन्य सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर आणखी आपल्याला काही फुलांचा ताटवा असं म्हणता येईल. फुलांचा काय असतो? ताटवा. त्यानंतर जहाजांचा काफिला. जहाजांचा काय असतो? जहाजांचा काफिला असतो. ढगांचा सुद्धा काफिलाच असतो. अशा प्रकारे अनेक. त्यानंतर बघा, 12 केळ्यांचा समूह त्याला आपण, किंवा 12 कागदांचा समूह त्याला आपण डझन म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? डझन म्हणतो. डझन समूहवाचक नाम आहे. मात्र किलो हे समूहवाचक नाम येणार नाही बरं का. किलो हे समूहवाचक नाम येणार नाही. किलो हे काय? एक परिमाण आहे. डझन हे देखील एक परिमाण आहे, पण ते परिमाण एकाच जातीच्या अनेक गोष्टींचा समूह म्हणून काय झालेलं आहे? डझन हे त्याचं काय झालेलं आहे? परिमाण झालेलं आहे. किलोमध्ये मात्र तसं येणार नाही. किलो हे समूहवाचक नाम येणार नाही, पण डझन मात्र समूहवाचक नाम आहे असं आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे असतं ते समूहवाचक नाम. ठीक आहे. अशा प्रकारचे अनेक नामं आपल्या पुस्तकामध्ये असलेली आपल्याला आढळतील. आपण काय करायचं? त्या सर्व नामांना शोधून किंवा जसजशी आपल्या वाचनात ते येतील ते पाहून आपल्याला काय करायचे? त्यांची एक लिस्ट बनवायची आहे आणि ती परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला आठवणीत ठेवायची आहे. चला पुढे जाऊया. पुढचा जो नामाचा प्रकार आहे तो आहे पदार्थवाचक नाम. पुढचा जो नामाचा प्रकार आहे तो आहे पदार्थवाचक नाम. आता पदार्थवाचक नाम म्हणजे काय? तर बघा,
ज्या वस्तूंची गणना 1, 2, 3 अशा अंकामध्ये करता येत नाही त्यांच्या नावांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात. म्हणजे जगातल्या सगळ्या वस्तू आपण काय करतो, 1, 2, 3 बाबा, 1 खुर्ची, 2 टेबल, 3 पंखे, 4 घड्याळे, 5 पेन, 10 खडू, 12 वह्या, 15 पुस्तके, अशा प्रकारे आपण अनेक वस्तू सगळ्या काय करत असतो, मोजत असतो. पण काही वस्तू अशा असतात ज्यांची आपण गणना 1, 2, 3 अशा प्रकारे करू शकत नाही. तर बघा, या ठिकाणी सोने आहे. 1 सोने, 2 सोने असं आपल्याला म्हणता येईल का? नाही म्हणता येत. पण 1 किलो सोने म्हणणं वेगळं, 1 किलो सोने म्हणणं वेगळं आणि 1 सोने, 2 सोने अशा प्रकारे मोजणं हे वेगळं. 1 किलो सोने आपल्याला म्हणायचं नाही. या ठिकाणी सोने जे आहे, जसं 1 खुर्ची, 2 खुर्ची असं आपण मोजू शकतो, तसं 1 सोने, 2 सोने असं आपण मोजू शकत नाही. त्यानंतर पाणी, 1 लिटर पाणी तुम्ही म्हणाल, पण ते परिमाण न घेता त्यांना फक्त काय करायचं, आपल्याला संख्यावाचक शब्दांच्या साहाय्याने काय करायचंय, मोजायचंय. 1 पाणी, 2 पाणी, 3 पाणी असं आपण काही मोजू शकत नाही. त्यानंतर बघा, या ठिकाणी तांदळाची, भाताची वाटी दिसते आपल्याला. आपण हॉटेलमधनं एक राईस मागवतो, 1 जिरा राईस द्या असं म्हणतो आपण हॉटेलमध्ये. पण 1 जिरा राईस म्हणजे तो काही 1 तांदूळाचा दाणा आणून देतो का? नाही. तर त्या वाटीमध्ये अनेक तांदूळ असतात किंवा जी प्लेट तुमच्या समोर येते त्यामध्ये भरपूर असा सगळा राईस तुम्हाला असलेला दिसून येतो आणि तो आपण 1, 2, 3 राईस, 4 राईस, 5 राईस अशा प्रकारे मोजू शकत नाही. त्यामुळे तांदूळ असेल, गहू असेल, ज्वारी, बाजरी, नाचणी, त्याच्यानंतर तेल असेल, अशा प्रकारच्या वस्तू आपण 1, 2 या पद्धतीने मोजू शकत नाही. किंवा हवा असेल तर हे काय झाले, पदार्थवाचक नामं झाली, कारण त्या आपण 1, 2 असं करून मोजू शकत नाही. तर अशा प्रकारे नामांचे हे 5 प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. आपण या आठवड्याच्या शेवटी या घटकावर आधारित एक ऑनलाईनच टेस्ट घेणार आहोत आणि चिंता करू नका, तुमच्या शाळेचं वगैरे नाव काही सांगितलं जाणार नाही, परंतु माझ्या माहितीसाठी विद्यार्थ्यांचं नाव मात्र त्या टेस्टमध्ये टाकावं लागेल आणि शाळांची तुलना होणार नाही किंवा शाळांची स्पर्धा या ठिकाणी निर्माण होणार नाही याची काळजी माझ्याकडून पुरेपूर घेतली जाईल. आपण त्याबाबत चिंता करू नये आणि सर्व शिक्षकांना विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओसोबतच ती टेस्ट देखील ज्यावेळी उपलब्ध होईल, कदाचित शनिवारी संध्याकाळपर्यंत मी आपल्याला ती उपलब्ध करून देईल, तर ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची आहे, त्यांच्याकडून आवर्जून ती सोडवून घ्यायची आहे, जेणेकरून त्यांचा अधिकचा सराव होईल आणि ज्या ठिकाणी ते कमी पडतायत त्या ठिकाणचा आपण काय करूया, पुन्हा एकदा तो भाग घेऊया, जेणेकरून जर खूप जास्त संख्येने विद्यार्थ्यांना जर एखादा टॉपिक समजला नसेल किंवा एखादा घटक समजला नसेल तर त्याविषयी आपण पुन्हा एकदा शिकवून पुन्हा त्या घटकाचं चांगल्या पद्धतीनं तयारी विद्यार्थ्यांची करून घेण्याचा प्रयत्न करूया. अजूनही ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्या सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोजच्या दररोज जे आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत आहेत ते पूर्णपणे पहा. 5 मिनिट बघितलं नंतर सोडून दिलं, 10 मिनिट बघितलं नंतर सोडून दिलं असं करू नका. मला माहीत आहे काही तांत्रिक त्रुटी या ठिकाणी व्हिडिओमध्ये आहेत, जसं की स्क्रीन चमकते किंवा इथं या ठिकाणी जे टायपिंग आलेलं आहे बघा, हे जर अचूकपणे ज्या वस्तूंची गणना हे जे झालेलं आहे जोड शब्द देताना तो थोडासा फॉन्टचा इश्यू आहे, कारण कम्प्युटरवर जो फॉन्ट आहे तो या स्क्रीनवर घेण्याचा मी सकाळपासून प्रयत्न केला, परंतु तो अद्यापर्यंत मला काही जुळलेला नाही आणि प्रयत्न सुरू आहे की बाबा असे ज्या काही त्रुटी असतील व्हिडिओमध्ये त्यामध्ये करेक्शन करण्याचा, आणि तोपर्यंत आपण सर्वजण थोडंसं सांभाळून घ्यायला, ॲडजस्ट करायला अशी सर्वांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्यासाठी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या घटकात.